कोकणामध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी आणखी एक सुविधा आहे ती निर्माण झालेली पाहायला मिळते आणि सध्या आपण तीच जी बोट आहे M2M ही जी बोट आहे आणि या बोटच्या माध्यमातून खरं तर आता कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी आणखी एक पर्यायी मार्ग निर्माण झाला असंच म्हणावं लागणार आहे। कारण की पहिलं रेल्वे, त्यानंतर विमान आणि त्यानंतर आता बोट प्रवास देखील आहे तो कोकणवासियांना करता येणार आहे। सध्या कोकणामध्ये शिमगा सुरू आहे आणि या शिमगासाठी सगळे कोकणवासी आहेत ते कोकणामध्ये जाताना पाहायला मिळतं। ही पहिली बोट आहे जी कोकणात निघालेली आहे आणि या पहिल्या बोटीमध्ये आहे तो लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देखील आहे तो पाहायला मिळतो। आपल्याबरोबर काही कुटुंब आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काका कुठे चाललायत? मी आता विजयदुर्गावरनं मालवणला जाणार आहोत आणि पहिलीच राईड आहे आणि पहिलीच खूप हे आहे, मला उत्सुकता आहे आणि सोय वगैरे सगळी खूप सुंदर केलेली आहे, त्यामुळे आनंद आहे। या ठिकाणी नाश्ता सहित चाललेला हा सकाळचा नाश्ता आणि सकाळचा प्रवास आणि तोही बोटीने पहिला प्रवास, कसं बघताय? एकदम छान वाटतंय। आता आम्ही विजयदुर्गवरून वाघेरी म्हणजे तिकडून वाघेरीला जाणार। गणपती आणि शिमगा म्हणलं की कोकणाचं एक वेगळं समीकरण आणि त्यानंतरून आता बोटीचा प्रवास एकदम फर्स्ट क्लास, पहिला एक्सपिरियन्स आहे पण मस्त वाटतंय। पहिला अनुभव आहे। काकी तुम्ही काय सांगाल? नाही, खूपच सुंदर अनुभव आहे आणि उद्या होळी असल्यामुळे आणखीन ते उत्साह, आणखीन छान मजा आलेली आहे आणि सोय खूपच सुंदर आहे। सोय खूप सुंदर आहे, त्यामुळे एक नवीन पर्यायी मार्ग आहे तो मिळालेला आहे आणि एक उत्साहाचं वातावरण सध्या आहे आणि त्यासाठीच खरं तर काका या तुम्ही काय सांगत होतात, काय नेमकं कोकणवासियांचं खरोखर म्हणजे अभिप्राय द्यायचा झाला की इतक्या वर्षाने फार लोटले आणि आज जलप्रवास सुरू झाला, त्याचं क्रेडिट आपल्या पालकमंत्री राणे साहेब। असं पण होतं की जुन्या काळातली लोक सगळे बोटीने जायचे, नंतर ट्रेन सुरू झाली की मग ट्रेनकडे मोंगल लाईन किंवा इतर शिपिंग कंपन्या होत्या, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया होत्या, कोकण सेवा हे जलवाहतूक होती, त्यामुळे मुसाकाजी, रत्नागिरी आणि नंतर पणजीपर्यंत प्रवास होत असे। तरी 45 वर्ष सगळी बंद झाली आणि नंतर आता पुन्हा नव्याने सुरुवात, पुन्हा जुन्या गोष्टीला परत उजाळा आला। जुन्या गोष्टींना हे उजाळा देण्याचं काम आहे आणि त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण आहे आणि शिमगा आणि गणपती हे एक वेगळं समीकरण आहे, यासाठी एक मोठा उत्साह मानला जातो आणि याच उत्साहाच्या निमित्ताने ही पहिली सुविधा आहे ती होताना पाहायला मिळते। व्हिडिओ प्रवीणसह गणेश कोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। कोकणवासियांसाठी एक नव्याने पर्व सुरू झालंय ते म्हणावं लागणार आहे, कारण की आजपासून रोरो सुविधा म्हणजे समुद्र मार्ग आहे ते कोकणात जाण्यासाठी एक पर्यायी मार्ग आहे तो निर्माण झालेला आहे। या सगळ्यासाठी आपल्याबरोबर काही पर्यटक आहेत, या कोकणवासी आहेत, हे सगळे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। काका काय आठवणी आहेत? खरं तर अगोदरच्या काळात सांगायचे की पहिलं रेल्वे नव्हती, त्यावेळेस खरं तर बोटीने प्रवास होता आणि नंतरून आता पुन्हा नव्याने बोटीने प्रवास आहे। माझं नाव प्रवीण घारकर, मी विजयदुर्ग ते मुंबई आणि मुंबई ते विजयदुर्ग बरेच वेळा कोकण शक्ती आणि कोकण सेवक या बोटीने प्रवास केलेला आहे। तसंच विजयदुर्ग ते मुसाकाजी आणि मुसाकाजी ते विजयदुर्ग हा सुद्धा मी प्रवास बरेच वेळा केला। पण ज्यावेळी शेवटची बोट मुंबईतून निघाली त्यावेळी सुद्धा मी प्रवास केलेला होता। त्यावेळी बोट 11 वाजता सकाळी सुटायची, ती त्या दिवशी जवळजवळ 2:30च्या नंतर सुटली, कारण का मॅनेजमेंटचं आणि त्यांचं काहीतरी ते डिस्कशन चालू होतं की ती बोट सोडायची की नाही शेवटची, पण त्यांनी ती सोडली आणि त्याच बोटीने मी शेवटच्या बोटीने मी गेलेलो होतो। आज पहिली बोट M2Mची सुरू झाली आहे, ते बोटीने जायला मला फार आनंद होतो आहे की दोन्ही याचे मी हे केलेलं आहे। तसंच महाराष्ट्र सरकारचं आणि प्रामुख्याने आमचे कोकणचे स्थानिक आमदार नितेश राणे यांचं सुद्धा आभारी आहोत, कारण की त्यांनी कोकण पहिल्या ज्या बोटी होत्या सगळ्या लाकडी बोटी ज्या आपल्याला माहिती आहे, आता वातावरण बोट आहे, कसं बघतं या सगळ्या सुविधांकडे? आता सगळे आधुनिक आहेत, पण पहिल्या बोटीमध्ये तसं बघितलं तर सुविधा जरी नसली तरी ते योग्य वाटायचं, कारण काय दुसरा उपायच नव्हता कोणता दुसरं ट्रॅव्हलिंगसाठी, त्यामुळे ते आता देखील जर बघायचं झालं तर कोकणात जायचं म्हणलं की पुन्हा एकदा मारामाऱ्या ऐकायला मिळतात की मुंबई गोवा महामार्ग असेल, त्यानंतर रेल्वेची तिकीट मिळत नाही आणि आता हा पर्यायी मार्ग आणि विमानसेवा ही सुरू झालेली, त्यामुळे असं वाटतं की आता सुखसुविधा होऊन जातील।
हां असं वाटतंय का, आता विकास तर चाललेला आहे सगळ्या ठिकाणी. बघूया आता पुढे किती चालते ही बोट. कारण की तिकीटचा दर थोडा जास्त आहे आणि लगेचचं यांचं जे हे आहे लिमिटेशन, याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होण्याची शक्यता जास्त वाटते. त्यामुळे थोडे दर देखील आहेत ते कुठेतरी कमी करावे ही प्रामुख्याने मागणी आहे ती होताना पाहायला मिळते. व्हिडिओ प्रवीणसह गणेश कवडे, साम मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.